नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, महाराष्ट्रामध्ये द्राक्ष फळबागांची लागवड ही मोठ्या प्रमाणात होते. देशामध्ये सुमारे 1,80,000 हेक्टर क्षेत्र हे द्राक्ष लागवडीखाली आहे आणि यातील सुमारे 80% क्षेत्र हे केवळ आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा असेल तर पुणे, सोलापूर, नाशिक आणि जालना या जिल्ह्यांमध्ये द्राक्षाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होतं. या द्राक्ष पिकाची लागवड ही या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. आता द्राक्ष पिकाची सक्षम वाढ होण्यासाठी, द्राक्षाचे घड चांगल्या प्रकारे विकसित होण्यासाठी ज्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहे, यामध्ये साधारण अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन असेल, पाणी असेल आणि माती परीक्षण असेल आणि कॅनॉपी असेल, या गोष्टींचा जर आपण सारासार विचार करून जर आपण द्राक्ष फळबागांसाठीचं नियोजन केलं तर चांगल्या गुणवत्तेची द्राक्ष आपण उत्पादित करू शकतो आणि निर्यात करू शकतो. याच विषयाला अनुसरून आज आपण एका खास विषयाचं आयोजन आजच्या आपल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमासाठी केलं आहे. मंडळी, आपला आजचा विषय काय आहे पाहूयात. आज आपण कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाकरिता अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर चर्चा करणार आहोत आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. जे तज्ज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर R.G. सोमकुवर सर. सर नमस्ते, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार मंडळी, मला सरांचा परिचय तुम्हाला करून द्यायला आवडेल. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी, पुणे या ठिकाणी सर कार्यकारी संचालक या पदावर कार्यरत आहेत. सरांना या क्षेत्रातील सुमारे 25 वर्षाहून अधिक अनुभव आहे आणि सरांनी द्राक्षाच्या विविध 3 प्रजाती ज्या आहेत त्या विकसित करण्यामध्ये सरांचं योगदान आहे. यामध्ये मांजरी मेडिका, मांजरी श्यामा आणि मांजरी किशमिश या जाती सरांनी विकसित केलेल्या आहेत. सरांनी आजवर 7हून अधिक पुस्तकं या विषयाला अनुसरून लिहिलेली आहेत आणि सुमारे 700हून अधिक लेख सरांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांसाठी आणि कृषी मासिकांसाठी लिहिलेले आहेत. सरांना आजवर वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्ये 2009 सालचा सह्याद्री वाहिनीचा कृषी सन्मान पुरस्कार, त्याचबरोबर वसंतराव नाईक कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार, अभिनव गौरव पुरस्कार, पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार आणि विदर्भ भूषण पुरस्कार असे पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. सरांनी आजवर 118हून अधिक शोध निबंध हे सादर केलेले आहेत. असं अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमामध्ये या महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. सर, आपण चर्चेला सुरुवात करूया. नुकताच जो पाऊस पडून गेला, या पावसाचा द्राक्ष बागांवरती जो परिणाम झालेला आहे तो कशा पद्धतीने झालेला आहे? ज्या भागामध्ये पाऊस झाला आहे, जास्त प्रमाणात जर पाऊस झाला असेल तर अशा परिस्थितीत काय होतं की मुळीच्या कक्षेमध्ये जे काही अन्नद्रव्य होते ते अन्नद्रव्याचं लिचिंग झालं, म्हणजे ते त्या कक्षेच्या बाहेर निघून गेलं. अशा या परिस्थितीमध्ये काय होईल की त्या वेलीला अन्नद्रव्याची कमतरता भासेल आणि छाटणी केल्यानंतर पुढील काळात आपल्याला त्याचे काही परिणाम असे दिसतील. ते कधी पाण्याची परिस्थिती वेगळी दिसेल, पान पिवळं झालं असेल किंवा पाण्याची वाटी झाली असेल, तर हे वेगवेगळ्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे ते असं दिसून येईल. ज्या ठिकाणी काही त्याच परिस्थितीमध्ये जर समजा पाऊस जास्त झाला असेल आणि त्या बागेत जर क्षार असेल पाण्यामध्ये जास्त, तर ते पाण्याचं ते क्षाराचं वहन तिथून निघून गेलं, वहन झालं, म्हणजे काय झालं की आपल्याला ती पोषक अशी परिस्थिती मिळाली, चांगली परिस्थिती त्या ठिकाणी मिळाली. जिथे पाऊस कमी झाला असेल त्या ठिकाणी फारसा परिणाम होणार नाही, परंतु आर्द्रता त्या ठिकाणी जर वाढली असेल जास्त, तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं की बऱ्याचदा वाढ जास्त होते. वेलीमध्ये जिब्रेलिन्स वाढतं आणि वेलीची वाढ जोमाने होताना दिसेल, पेरातील अंतर वाढलेलं दिसेल. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आपल्या बागेत दिसून येते. मग सर, ही अन्नद्रव्य जी आहेत ही वाहून गेली आहेत, हे आपण कसं ठरवायचं? आता यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर नवीन फुटी निघाल्यानंतर काही ठराविक कालावधीनंतर त्या वेलीच्या पानं जे आहे त्या पानाचं देठ आपण घेतो, देठ परीक्षण करतो. परंतु या ठिकाणी आता काय जुने पानं झालेले आहेत, तर आपल्याला इथं समजणं कठीण होईल. म्हणजे यावेळेस काय करायचं आपल्याला की जेव्हा आपण वरती नवीन फुटी निघतील त्या फुटीवरती परिस्थिती पाहून, पानांची परिस्थिती पाहून, नवीन निघालेल्या फुटी आहेत त्या फुटीची परिस्थिती पाहून आपल्याला ठरवावं लागेल की कोणत्या वातावरणात परिस्थिती कशी निर्माण झाली आहे, कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे आणि ते वाढ जर समजा जोमात असेल तर आपल्याला म्हणता येईल की परिस्थिती सध्या नॉर्मल आहे. वाढ जर समजा तिथे थांबली असेल
पानाच्या वाट्या झाल्या असेल, पानं पिवळे पडले असतील, स्कॉर्चिंग सारखं जर झालं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे म्हणता येईल की इथे काहीतरी अडचण आहे आणि त्यानंतर आपल्याला आपला निर्णय घेता येईल, ज्याला आपण म्हणतो ठोकताळे. म्हणजे आपला आधीचा जो अनुभव आहे, मागच्या वर्षीचा अनुभव आहे, मागील हंगामातला जो अनुभव आहे, त्या अनुभवाचा आपल्याला वापर करून आपल्याला पुढे चालायचं असेल. बरोबर. म्हणजे साधारण जर वाढ खुंटलेली दिसून आलं तर आपण अन्नद्रव्य जी आहेत ती वाहून गेल्याचं दिसून येतं या पावसामध्ये, असा अंदाज बांधून आपण आपल्या अनुभवाने यानंतरच्या काही गोष्टी आपण ज्या आहेत त्या करू शकतो. बरोबर. आता सर, अन्नद्रव्यांचा जो वाटा आहे या द्राक्ष फळबागांच्या उत्पादनामध्ये किंवा वाढीमध्ये, तो साधारण किती टक्के आहे, काय सांगाल आपण? अन्नद्रव्य महत्त्वाचा एक विषय आहे, कारण की घडाचा विकास जर म्हटलं तर अन्नद्रव्याचा पुरवठा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विकास शक्य होत नाही. बरं. घडाचा विकास म्हणजे काय? तर घडाचा विकास म्हणजे की आपल्याला आपल्या बागेत चांगल्या प्रतीचं द्राक्ष मिळणं, हे म्हणजे घडाचा विकास. प्रत त्याची, मण्याचा साईज, घडाचा साईज, मण्याचं वजन, घडाचं वजन, या गोष्टी महत्त्वाच्या असेल. यामध्ये अन्नद्रव्याचा वाटा जवळपास 30% आणि त्याहून पेक्षा थोडाफार जास्त असेल, इतका त्याचा वाटा असतो. बरं. म्हणजे साधारण 30% जो वाटा आहे तो अन्नद्रव्य घटकांचा आहे. आता फळ छाटणीनंतर अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भातील सविस्तर चर्चा आपण करणार आहोत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत मंडळी, कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात. आज आपण निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाकरिता अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर चर्चा करतोय आणि डॉक्टर R.G. सोमकुवर सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर R.G. सोमकुवर सर हे द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी या ठिकाणी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत आणि सर आपल्याला या अनुषंगाने मार्गदर्शन करतायत. सर, विश्रांतीपूर्वी आपण अन्नद्रव्य घटकांच्या माहितीविषयी किंवा उपयोगाविषयीची माहिती दिली, तर आता छाटणी पूर्व तयारी करताना अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे? छाटणीपूर्व अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हा एक फार महत्त्वाचा विषय द्राक्षबागेत असतो आणि यामध्ये फळ छाटणीच्या पूर्वी जवळ साधारणतः 15 दिवसापूर्वी आपण म्हणतो की त्या बोदामध्ये, त्या वेलीच्या 2 वेलीमध्ये जे अंतर आहे त्या अंतराच्या बोंधा जो आहे, बूड आहे, खोडाच्या पासनं जवळपास 9 ते 10 इंच जागा सोडून आपण 1-2.5 फुटाची रुंदीची अशी 2 फुटाची चारी आणि 3 ते 4 इंच असं खोल पण चारी घेतो आपण आणि त्या चारीमध्ये शेणखत आणि काही खतं टाकतो आपण. पर्टिक्युलरली खास म्हणजे फॉस्फरस टाकतो आपण, स्फुरद टाकतो. स्फुरद ते असं खत टाकतो, असं असेल की त्या खताच्यामुळे काय होतं की ते स्लो रिलीजिंग आहे, हळूहळू त्याची उपलब्धता होते, म्हणून आपण छाटणीच्या 15 दिवसापूर्वी असे काही खतं टाकतो. आणि आपण जर समजा माती परीक्षण करून घेतलं असेल तर त्या माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपल्याला हे माहीत होते की बाबा माझ्या बागेमध्ये काय कमतरता आहे. बरोबर. तर ती कमतरता भरून काढण्याकरता आपण त्या अहवालानुसार जे अन्नद्रव्य पाहिजे ते अन्नद्रव्य टाकतो. अदरवाईज साधारणतः आपण काय नत्राचा वापर करतो, स्फुरद आहे ते घेतो आणि काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याचा वापर करून आपण त्या ठिकाणी बोध झाकून घेतो. बोध झाकल्यामुळे त्यानंतर त्याच्यामध्ये आतमध्ये त्याची जे काही क्रिया सुरू होते आणि आपल्याला पुढील काळात त्याची मदत होते. बरोबर. आता स्क्रीनवर आपण पाहतोय सर, काही फोटो आपण प्रेक्षकांना दाखवतोय स्लाइडच्या माध्यमातून. तर छाटणी पूर्व आणि छाटणी नंतरची जी काही प्रक्रिया आहे यामध्ये वेगवेगळ्या अवस्था आहेत, याबद्दल आपण काय सांगाल सर? फळ छाटणी झाल्यानंतर आपल्याकडे बागेत वेगवेगळ्या वाढीच्या अवस्था आपल्याला पाहावयास मिळतात. छाटणी झाली की आपण म्हणतो की त्या ठिकाणी काड्याच दिसेल, फक्त काडी दिसेल आणि त्या काडीवरती आपण हायड्रोजन सायनामाइडचं पेस्टिंग करतो आपण आणि हायड्रोजन सायनामाइडचं पेस्टिंग झाल्यानंतर म्हणजे ते डोळे फुटण्याकरताच फक्त ते रसायन वापरण्यात येतं. त्याच्या वापरामुळे डोळे फुटतात आणि फुटल्यानंतर वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेत ते रूपांतरित होतं. पहिली अवस्था असेल वाढीची अवस्था, दुसरी अवस्था असेल प्री ब्लूम अवस्था, ते प्री ब्लूम अवस्था असेल, तिसरी अवस्था असेल फ्लोरा अवस्था, ते मनी सेटिंगची अवस्था, मनी सेटिंगच्या अवस्थेनंतर पाणी उतरण्यापर्यंतची अवस्था आणि मण्यात पाणी उतरल्यानंतर ते फळ काढणीची अवस्था, अशा वेगवेगळ्या अवस्था त्या ठिकाणी बागेत आपल्याला दिसून येतात. बरोबर. आपल्याला स्लाइडवर दिसतंय, प्रेक्षकांना आपण दाखवतोय की या वेगवेगळ्या ज्या अवस्था आहेत, मनी सेटिंग, पाणी उतरणे आणि काढणी प्रक्रिया जी आहे, या अवस्था या द्राक्ष फळबागाच्या पिकामधील आपण प्रेक्षकांना दाखवतोय. आता सर, अन्नद्रव्यांची कमतरता ओळखण्यासाठी माती परीक्षण करणं गरजेचं हे आपण आत्ता काही वेळापूर्वी सांगितलं, पण या व्यतिरिक्त अजून काय पर्याय आहेत ज्याच्या माध्यमातून आपण अन्नद्रव्यांची कमतरता ओळखू शकतो? 2 गोष्टी आहेत.
एकतर मातीमध्ये जमिनीमध्ये कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्या वेलीमध्ये अन्नद्रव्याचं परिस्थिती कशी आहे बरं. हे माहिती करून घ्यायचं. या दोन गोष्टी असतील. मातीमध्ये जमिनीमध्ये काय परिस्थिती आहे हे समजण्याकरता आपल्याला मातीचं परीक्षण करणं गरजेचं असेल. बरोबर. हं, हं. बऱ्याचशा लॅबोरेटरीज आहेत, प्रयोगशाळा आहेत, जिथे आपण मातीचं परीक्षण करून घेतो. आणि वेलीमध्ये जे काही परिस्थिती आहे ते समजून घेण्याकरता आपण देठाचं परीक्षण करतो आपण. बरोबर. या दोन बरोबर. वेगळ्या गोष्टी आहेत. हो, आपल्याला या संदर्भात एक फोन येतोय. सुधीर गुंड आपल्याला फोन करतायत अहमदनगरवरून. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा, बोला 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 गुंड साहेब बोला. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सर, निर्यातक्षम द्राक्ष चं उत्पादन घेण्यासाठी कुठल्या सुधारित जाती लावाव्यात? आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न माझा असा आहे की त्यासाठी जमिनीची निवड कोणती करावी? बर बर. आपले आता- दोन्ही प्रश्न खरंच खूप चांगले आहेत. सर, काय सांगाल यावर तुम्ही? निर्यातक्षम प्रतीचे द्राक्ष तयार करण्याकरता आपल्याकडे द्राक्ष जाती आहेत हं. सध्या प्रचलित. आणि आपण ज्याचा आपण निर्यात करतो त्या जातीमध्ये सफेद ज्या द्राक्ष जाती आहेत त्याच्यामध्ये थॉम्सन सीडलेस, तासे गणेश, क्लोन 2A या द्राक्ष जाती आहेत. रंगीन ज्या द्राक्ष जाती आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फॅन्टासी सीडलेस असेल, रेड ग्लोब असेल. आता हे नव्यानं बऱ्याचशा ठिकाणी लागवड सुरू झाली ती आहे क्रिम्सन सीडलेस. तर त्यानंतर आपल्या शरद सीडलेसच्या ज्या काही क्लोन्स आहेत त्या त्या द्राक्ष जाती आहेत. या द्राक्ष जातीचा वापर आपल्याला करता येईल. हां, बरोबर. आणि दुसरा आपला प्रश्न होता की जमिनीचा परिस्थिती आपण म्हणून विचार करतो. तर ती जमिनीची परिस्थिती काय, कोणत्याही परिस्थितीमध्ये जमिनीची परिस्थिती कशी असेल त्या ठिकाणी हलकी जमीन असेल, मध्यम जमिनी असेल, मध्यम प्रकारची, किंवा भारी जमीन असेल, अशा 2-3 प्रकारच्या जमिनीमध्ये द्राक्ष लागवड घेता येतं. बर. जर जमिनीमध्ये काही परिस्थिती असतील, काही अडचणी असतील, जसं आपण म्हणतो की चुनखडी आहे किंवा जमिनीमध्ये चुनखडी आहे किंवा पाण्यामध्ये आपण म्हणतो की क्षार आहे, अशा विपरीत परिस्थिती आहे. या विपरीत परिस्थितीमध्ये बागेत उत्पादनात घट येतं, बरं. वेलीची वाढ होणार नाही. आणि म्हणून तिथे काही उपाययोजना सुद्धा आहेत, त्या उपाययोजना आपल्याला करता येतील. बरोबर. सर, आता कूज आणि गळ ही समस्या जी आहे द्राक्ष बागांमध्ये ही खूप वर्षांपासून पाहायला मिळते. तर या समस्येदरम्यान जे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन होणं गरजेचं असतं ते कशा प्रकारे करावं? कूज आणि गळ, आता गेल्या काही दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्या पावसामध्ये अशाच बागात नुकसान झालं कुजेमुळे आणि गळीमुळे. होतं आहे की कूज आणि गळ दोन अलग अलग गोष्टी आहेत. हो. कूज होत जर असेल तर हां. त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळात फळ छाटणीच्या 14 ते 15 दिवसापासनं ते 20 दिवसापर्यंत जी कॅनोपी असते, या कॅनोपीमध्ये हं. ती कॅनोपी म्हणजे छोटीशी असेल, परंतु म्हणजेच काय 4 ते 5 पानं एका काडीवर जर असेल एका फुटीवरती, तर अशा एका काडीवरती 5-6 फुटी असतात. म्हणजे 10-20-25 पानं झाले. हां. 40 काड्या जर असेल तर 25 गुणिले 40 किती काड्या झाल्या, किती पानं झाले. ही छोटंसं वाटते आपल्याला, पण ती दाट कॅनोपी होते. बर. आणि या दाट कॅनोपीमध्ये काय होतं, वेळेस काय होतं, जेव्हा पाऊस आला असेल हं. त्या पावसाळी वातावरणात होतं एक की त्या वेलीमध्ये जिब्रेलिन्स वाढते, शेंडा वाढ जास्त होतं. हं. शेंडा वाढ जर जास्त जोमात होत असली तर त्याची काय होते की पानांची संख्या वाढेल, पानाचा आकार वाढेल आणि पानाची लवचिकता वाढेल. बरोबर. पानाची लवचिकता वाढल्यानंतर नत्र सुद्धा ते वेलीतून हवेतून ओढून घेते आणि नत्र सुद्धा वाढते. आणि यामुळे मग काय होतं की त्यावरती कुजेची समस्या आपल्याला तिथे दिसते. हं. ही कुजेची समस्या टाळण्याकरिता महत्त्वाच्या उपाययोजना काय असतात, त्याच्यामध्ये उपाययोजना एक आहे की ते वेलीमध्ये आपण म्हणलं की जिब्रेलिन्स वाढतं, ते जिब्रेलिन्स आपल्याला कमी करायचं आहे, म्हणजे सायटोकायनिन वाढवायचं आहे. व्हिगर तो कंप्लीट करणं, कंट्रोल करणं गरजेचं असेल. आणि हा व्हिगर कमी करण्याकरता आपल्याला एकतर पोटॅशची उपलब्धता त्या ठिकाणी, पालाश जे म्हणतो बरोबर. त्याची उपलब्धता त्या ठिकाणी बागेत आपल्याला करणं गरजेचं असेल. हं. हं. ते एक आहे. त्यानंतर मोकळी कॅनोपी सुद्धा आपल्याला त्याच ठिकाणी ठेवावं लागेल. शेंडा पिंचिंग करून घ्यावं लागेल. यावेळेस आता शेंडा पिंचिंग करण्याची परिस्थिती नाही, पण हं. बगलफुटी ज्या आहेत त्या कमी करणं आपल्याला गरजेचं असेल. बरोबर. ह्या एक गोष्ट आहे. त्यानंतर गळ जे म्हणतो आपण, गळीचं एक यामध्ये आणखी एक आहे की कूज जे म्हणतो ते प्री ब्लूम अवस्थेमध्ये जो घड असतो त्या घडावरती जर समजा काही 2 थेंब ते 4 थेंब पाणी तासभर जरी थांबलं असेल तर त्या घडाचं, प्री ब्लूम अवस्थेतील जो घड आहे त्या घडाचं जे देठ असते ते देठ सुईच्या टोकासारखं असेल, हं. म्हणजे अजून तयार झालेलं नसेल ते. बरोबर. अशा परिस्थितीत त्यावरती जर पाणी साचलं असेल
तर तो एकदम नाजूक देठ जे आहे ते कुजेला बळी पडते, बरोबर, आणि तो गळून पडतो तो पण. गळून. हां. तर याच्याकरता आपल्याला उपाययोजना अशा असेल, पालाशची उपलब्धता त्या ठिकाणी करायची आहे बरं. महत्त्वाचं म्हणजे. हां. आणि काही संजीवक असतील सायटोकायनिन युक्त, ते संजीवकांचं वाढून त्या सायटोकायनिनची पातळी त्या वेलीत वाढवायची आहे. बरोबर. 2 गोष्टीने. बरोबर. कूज जे गळ जे आहे, गळीचा प्रश्न असा असतो की जेव्हा कॅनोपी दाट कॅनोपी होते, हं. जेव्हा ढगाळ वातावरण असेल, दोडा अवस्था किंवा प्रीब्लूम अवस्था ते दोडा अवस्थातील जे बाग जे असेल, जो घड असेल, त्यावेळेस जर दाट कॅनोपीमुळे काय होतं की एक दम घुटण्यासारखं वातावरण त्या ठिकाणी होतं, सफोकेटिंग इन्व्हायरमेंट आपण ज्याला म्हणतो. हां, हां. या वातावरणात ती वेल काम करणं बंद करते. खेळती हवा खेळती तिथं हवा राहत नाही. राहत नाही. फिजिओलॉजिकल प्रोसेसेस ज्या आहेत त्याच्या, बर शरीरशास्त्र, हालचाली, याचा वेग, याचं जो संतुलन आहे ते बिघडते. बर आणि हे संतुलन जर बिघडलं असेल तर मग आपोआप त्या मण्यातील ते दोडा अवस्थेतील जे मणी आहे ते गळून पडतात आणि पूर्ण घडचा घड खाली झालेला दिसेल. यावरती महत्त्वाच्या उपाययोजना जर असेल तर त्या उपाययोजना अशा असतील की कॅनोपी मोकळी ठेवणे, बगलफुटी काढणे, शेंडा पिंचिंग करणे, ओपन कॅनोपी ठेवणे आणि त्या ठिकाणी आपल्याला पालाशचा वापर सुद्धा या ठिकाणी करणे. इतक्या गोष्टी जर केल्या तर आपण या गोष्टीवर आपण सहजतेने मात करू शकतो. बरोबर. म्हणजे साधारण कूज आणि जी गळ आहे द्राक्ष बागेमधली, ती साधारण पालाशची उपलब्धता, कॅनोपीचं व्यवस्थित व्यवस्थापन आणि बगलफुटीचं नियोजन, या 3 गोष्टी जर आपण वेळच्या वेळेला व्यवस्थितरित्या हाताळल्या तर या समस्येपासून शेतकरी बांधवांना सुटका मिळू शकते. तर आता सर, जमिनीच्या पोतानुसार किंवा प्रकारानुसार सुद्धा अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं महत्त्वाचं ठरतं, याविषयी आपण काय सांगाल? होय. काय होतं की हलकी जमीन जर असेल तर या हलक्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता जर कमी असेल तर त्या ठिकाणी काय होईल की जे पाणी जर थांबलं नाही तर अन्नद्रव्य काय थांबणार. आणि द्राक्ष बागेत बऱ्याचपैकी म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात आपण विद्राव्य खते आपण देतो ठिबकच्या माध्यमातून. तर या परिस्थितीमध्ये जर पाणीच थांबलं नाही तर ते काय करणार पुढे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला आधी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती आपल्याला वाढवणे आहे. त्यानंतर जमिनीचा पोत आहे एक महत्त्वाचा विषय. जमिनीचा पोत जो म्हणतो आपण की त्या जमिनीमध्ये जर समजा चुनखडी जर असेल, पाण्यामध्ये क्षार जर असेल तर मात्र वेलीची वाढ होणार नाही, शेंडा वाढ होणार नाही, पेऱ्यातील अंतर कमी राहील. आणि पेऱ्यातील अंतर जर कमी राहिलं असेल तर पानाचा आकार कमी राहील आणि पुढे चालून घडाचा विकास होणार नाही. यावरती काही उपाययोजना जर म्हणलं आपण तर चुनखडीचं प्रमाण, मगाशी आपण म्हणलं की मातीचं परीक्षण करणं महत्त्वाचं असेल, त्यामध्ये आपल्याला कळेल की बाबा माझ्या बागेमध्ये किती टक्के चुनखडी आहे, किती टक्के चुनखडी आहे, त्यानुसार मला व्यवस्थापन करता येईल. ते व्यवस्थापन काय करता येईल मला की सल्फर, गंधकाचा वापर करता येईल. समजा 3% जर चुनखडी असेल तर त्यासाठी मला 25 किलोपर्यंत गंधक पुरेसं होईल प्रति एकर. त्या 3 ते 5% जर असेल तर तेवढ्या याच्यात आम्हाला 30 ते 40 किलो आपल्याला गंधक घ्यावं लागेल प्रति एकर. 5 ते 8% असेल तर आपल्याला 60-70 किलो घ्यावं लागेल. 8%च्या पुढे 15% जर असेल तर जवळपास 70 ते 80 किलो आपल्याला घ्यावं लागेल सल्फर किंवा गंधक. आणि त्यापेक्षा जर जास्त असेल तर जवळपास 100 ते 120 किलो प्रति एकर प्रति हंगाम, असं 3 ते 4 हंगाम, 4 वर्ष इव्हन आपल्याला जर आपण केलं तर आपल्याला त्याचे परिणाम मिळतील, चांगले मिळतील. कारण काय होतं की त्याच्यामध्ये जे परिस्थिती आहे ती सगळी अशी होईल. दुसरं एक आहे, जर समजा क्षार जर आहे पाण्यामध्ये तर मग आपल्याला क्षार जर असल्यामुळे त्याचा गंधकाचा वापर करायची गरज नाही, जिप्समचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. आणि जिप्सममध्ये जवळपास 150 ते 200 किलो जिप्सम प्रति एकर जर वापरलं आपण तर तेवढंसं पुरेसं असेल आणि परिस्थिती चांगली होईल. बरोबर. समजा त्या ठिकाणी बागेत चुनखडी पण आहे आणि पाण्यात क्षार पण आहे, अशा परिस्थितीत फक्त आपल्याला गंधकाचा वापर करणं हिताचं असेल. बरोबर. सर, मी या ठिकाणी आपल्याला थांबवतोय. आपल्याला एक फोन येतोय. दशरथ बनकर आपल्याला फोन करतायत पुण्याहून. नमस्कार दशरथजी, आपला प्रश्न विचारा. मी दशरथ काशीनाथ बनकर बोलतो. इंदापूरवरून. तर आपल्या इकडं 25 ऑगस्ट मध्ये चटण्या भरपूर प्रमाणात होतात. बरोबर. आणि त्या विक्रीसाठी डिसेंबर मध्ये येतात. त्यांचं हेअर क्रॅकिंग भरपूर प्रमाणात होतं. तर त्यांचं आर्ली चटणीचं अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल? बरोबर. आपला प्रश्न निश्चित चांगला आहे आणि सर यावर आपल्याला मार्गदर्शन करतील. बनकर साहेब, आपल्या बागेत आपण आपल्या भागामध्ये ऑगस्ट महिन्यात जे छाटणी घेतो त्या छाटणीचा आणि हेअरलाईन क्रॅकिंग जे आहे त्याचा काही फारसा संबंध नाही.
हेअरलाईन क्रॅकिंग जेव्हा पाऊस येतो त्यावेळेस क्रॅकिंग सुरू होते आणि ते व्हरायटी स्पेसिफिक आहे. काही अशा व्हरायटीज आहे आपल्याकडे की ज्याचं क्रॅकिंग जास्त होतं. बर काही आणि त्याच्याकरता आपल्याला हे जे क्रॅकिंग होऊ नये आपल्याला जर असं म्हणायचं आहे तर त्याकरता आपल्याकडे आपल्या बागेत प्लास्टिकचं जे आच्छादन आहे त्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये मी 3 वर्ष सलग अभ्यास केला आणि या अभ्यासाचे अनुमान आम्ही एका त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही काढले आणि ही टेक्नॉलॉजी आम्ही इव्हन लोकांना सांगितली, एक बुलेटिन तयार केलं आणि त्यामध्ये पूर्ण माहिती दिली आहे की काय काय लागते, मटेरियल किती लागेल, त्याचा कसा होईल. प्लास्टिकचा वापर जर आपण केला असेल तर त्या ठिकाणी पाणी जर त्याच्यावर साचलं नाही, त्या घडावरती पाणी जर आलं नाही, आर्द्रता जर आपल्या त्या ठिकाणी कमी झाली असेल तर तो मणी क्रॅक होत नाही, तडकत नाही. तर त्याचा वापर आपल्याला करणं गरजेचं आहे. अन्नद्रव्याचा वापर जे म्हणतो आपण, अन्नद्रव्यामध्ये काय आहे की आपल्याला त्या स्टेजमध्ये कोणती अवस्था असते, कुठली अवस्था, पाणी उतरणे ते फळ काढण्याची अवस्था, ज्यावेळेस पाऊस येतो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण जे म्हणतो आहे ना आता त्या परिस्थितीत, तिथे जर समजा त्यावेळेस आपल्याला पोटॅश फक्त आपण देतो, पालाश, आणि तेवढंच खत त्यावेळेस चालत राहते, दुसरं खत नाही. आणि यावेळेस काय होतं की पेशींची जी परिस्थिती आहे त्या पेशी जुन्या झालेल्या असतात आणि जुन्या झालेल्या पेशीमध्ये फार तर ॲब्झॉर्प्शन म्हणजे शोषून घेण्याची क्षमता जास्त नसते आणि म्हणून फार खतांचा वापर करून आपण म्हणलं तर चालेल असं नाही. संजीवकांच्या वापराने काही अंशी आपला त्याचा परिणाम चांगले मिळतात. संजीवकाच्यामध्ये समजा कॅल्शियम आहे, कॅल्शियमचा वापर करता येईल. काही संजीवक असे असतील त्या संजीवकांमध्ये मुळे त्याची साल जी आहे ती साल जाड होईल आणि साल जर थोडी जाड झाली तर क्रॅकिंगला ते मदत करेल, क्रॅकिंग होऊ देणार नाही. बरोबर, अशी ते परिस्थिती असेल. अतिशय विस्तृतपणे आपण या प्रश्नाचं उत्तर सर आपण या ठिकाणी दिलं. आता बऱ्याच वेळा असं बोललं जातं की मुळी तयार होताना सुद्धा अन्नद्रव्यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. हे कितपत खरं आहे सर? याविषयी आपण काय सांगाल? द्राक्षबागेत मुळी फार महत्त्वाचा रोल करते. आपण बघतो की अन्नद्रव्य जे काही देतो, द्राक्ष हे फार मोठं म्हणजे असं इतकं महत्त्वाचं फळपीक आहे आणि याच्यामध्ये फार काटेकोरपणे आपण नियोजन करतो. हे काटेकोरपणे नियोजन असं असते की आपण 1 किलो जर समजा एखादं विद्रावक खत दिलं असेल आणि वेली जर समजा 1000 वेली आहेत एका एकरामध्ये 9x5 अंतरात, तर एका वेलीला फक्त 1 ग्राम आलं. 1 ग्राम जर जास्त झालं असेल तर त्याची वाढ जोमात होते आणि जर तेच 1 ग्राम कमी पडत असेल तर वाढ तिथेच थांबते. वाढ जास्त जोमात होत असताना आपण ते खत बंद करतो. वाढ कमी होत असताना आपण त्या खताची पुन्हा पूर्तता करतो फवारणीच्या माध्यमातून, विशेष म्हणजे, आणि जमिनीच्या माध्यमातून, ड्रीपच्या माध्यमातून. हे कसा त्याचा रोल असा असतो की खतं जे देतो आपण ते खतं कसे घेते, मुळी जी आहे ती मुळी फारच महत्त्वाची आहे. या मुळीमध्ये पांढरी मुळी जे म्हणतो आपण, व्हाईट रूट्स याला म्हणतो आपण, पुन्हा व्हाईट रूट्स, पांढरी मुळी, ही मुळी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत जे काही याची अन्नद्रव्याची जे शोषून घेण्याची जी क्षमता आहे ती क्षमता तोपर्यंत वाढणार नाही. अन्यथा फर्टिलायझर्स जे खतं म्हणतो आपण ते खतं किती महागडे झालेत, आधीच्या तुलनेमध्ये फार महागडे झाले. त्या खतं एवढे देऊन सुद्धा जर मुळी कार्य करत नसेल, मुळी जर चांगली नसेल, पांढरी मुळी तयार झाली नसेल तर त्याचे परिणाम आपल्याला मिळणार नाही, खत तिथंच राहील. बरोबर. म्हणजे साधारण फार महत्त्वाची भूमिका अन्नद्रव्य जे आहे ते मुळीच्या मुळी तयार होताना बजावतात. आता यानंतर फळ छाटणीनंतर जर काही अन्नद्रव्यांची कमतरता भासून आली तर ती कमतरता भरून काढण्यासाठी काय उपाययोजनाचं? कमतरता भासू नये हे तर आहे, पण भरून काढायचं. आता कमतरता आधी समजून घेणं गरजेचं आहे. कोणत्या वेळी समजायची ती कमतरता? काही अशा अन्नद्रव्य असतात की आपल्याला वेलीवरतीच असे त्याचे सिम्पटम्स दिसतात. बरोबर, आपण परिणाम आता दिसतात. एक स्लाइड दाखवतोय प्रेक्षकांना. यामध्ये पानं पूर्ण पिवळे झालेले आहेत. बरोबर. एक यामध्ये ही जे फोटो आहे या फोटोमध्ये फेरसची कमतरता आहे. लोह ज्याला म्हणतो आपण, याची कमतरता आहे. ही कमतरता पूर्ण करण्याकरता 2 ते 3 ग्राम फेरस सल्फेटची आपण फवारणी जर केली, आपण सायट्रिक ॲसिड वगैरे टाकून थोडासा pH त्याचा जो आहे तो नियंत्रणात ठेवतो आणि त्याचे परिणाम आपल्याला चांगले मिळतात. सामू म्हणतो ना द्रावणाचा, तो मेंटेन होईल. आणि हे जर झालं तर आपल्याला ती भरून निघेल. पानं याच्यामध्ये शिरा हिरव्या आहेत, बाकीच्या पानातला एक क्षेत्र आहे ते पिवळं आहे. आता ज्या ठिकाणी पानच जर पिवळे असतील त्या ठिकाणी नत्राची सुद्धा कमतरता असेल.
बर तर नत्राचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं असेल. गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपण वेलीची परिस्थिती पाहून आपण निर्णय घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि आता तो यापूर्वी आपण जमिनीच्या सामूचा उल्लेख केला होता. साधारण 6.5 ते साधारण 7.2 असा एक सामू या फळबागेसाठी आवश्यक असतो. तर याविषयी सविस्तरपणे सांगताना आपण अजून काय सांगाल? जमिनीचा सामू 6.5 म्हणजे 6.5 ते 7.2 चांगला आहे, नॉर्मल आहे, तो साधारण आहे. आणि अशा जमिनीमध्ये आपल्याला उत्पादनाकरता कुठल्याही अडचणी येत नाही. परंतु बऱ्याचशा बागेमध्ये जो सामू आहे तो 7.5-8 तेव्हापर्यंतच असेल. हां तर तो फार पुढे गेलेला असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये काय होतं की अन्नद्रव्याचं जे उपलब्धता आहे ती होत नाही. हां हां अन्नद्रव्याची उपलब्धता होत नाही आणि त्याच्यामुळे मग होते की वरती पानावरती काही सिम्पटम्स दिसतात. बर पोटॅशची डेफिशियन्सी दिसेल, हां. तर मण्याचा आकार कमी जास्त दिसेल, हो पानं पिवळे पडलेले दिसतील, पानाच्या वाट्या झालेल्या दिसतील. ही परिस्थिती निर्माण होते. बरोबर तर आपल्याला सामू तो आवश्यक आहे तितका मेंटेन करणे. बरोबर बरोबर. आता सर, घडाच्या विकासामध्ये देठ परीक्षण हे एक फार महत्त्वाचं समजलं जातं. देठ परीक्षण करणं गरजेचं आहे. याविषयी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि देठ परीक्षण याचा काय संबंध आहे? वेलीला वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या अन्नद्रव्याची गरज असते. साधारणतः आपण शाकी वाढ म्हटलं तर नत्राचा वापर, मण्याचा विकास करण्याची अवस्था जर म्हटलं तर स्फुरदचा वापर, मण्यामध्ये गोडी आणायची असेल तर पालाशचा वापर, मणी सेटिंग करायचे असेल व्यवस्थित तर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर. तर हे समजून घेण्याकरिता आपल्याला आपल्या बागेत देठ परीक्षण जर आपण केलं तर आपल्याला कळेल की काही अहवाल असतात की त्या देठ परीक्षण केल्यानंतर आपल्याला एक रेंज मिळते की फुल ब्लूम स्टेज जे आहे ना, पूर्ण फुलोरा अवस्था, त्या फुलोरा अवस्थेमध्ये जर आपण देठ गोळा केले, साधारणतः 100 ते 120 देठ आपण गोळा करावे एका एकरमध्ये, ज्याच्यामधून आपल्याला पावडर तयार करून ते लॅबोरेटरीमध्ये आपल्याला त्याचं परीक्षण करून मिळेल. मग त्यामध्ये आपल्याला हे कळेल की एन आहे, पी आहे, के आहे, इतर आणखी सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, याची पातळी किती आहे, याची स्टॅटस किती आहे, याची लेवल स्लाइड दाखवतो याच्यानुसार. मग ही जर लेव्हल जर आपल्याला माहित असेल तर आता वेलीमध्ये गरज इतकं आहे आणि गरज किती पाहिजे तर किती आहे, तर हे जर स्टॅटस आपल्याला कळलं तर आपल्याला त्याची तेवढीच उपलब्धता करता येईल. आणि एक्सेस जर असेल, समजा जास्तीत जास्त प्रमाणात आहे, जास्त आहे, गरज नाही, दुसरे खतं घ्यायची गरज नाही. जर समजा सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसते आपल्याला त्या ठिकाणी, सांगते ते पेट्रोलचं निरीक्षण, तर आपल्याला तेवढंच खताची उपलब्धता आपल्याला वेलीला करता येईल आणि खर्च कमी करता येईल. उत्पादन खर्च कमी करणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि त्याकरिता पेटिओल टेस्ट जे म्हणतो आपण, देठ परीक्षण प्रत्येक बागायतदारांनी महत्त्वाचं समजावं. फुलोरा अवस्थेत घडाच्या विरुद्ध पान असे 100 ते 120 पानं काढून त्याचं देठ वेगळं करायचं आणि देठ परीक्षण प्रयोगशाळेत करून घ्यावं. बरोबर. देठ परीक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. शेतकरी बांधवांना आपल्याला एक फोन येतोय. संदीप अभंग आपल्याला फोन करतायत अहमदनगरवरून. नमस्कार संदीपजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, थंडीच्या काळात पाणी व्यवस्थापन आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं करावं? बरोबर, आपला प्रश्न समजलेला आहे. सर, काय सांगाल आपण? थंडीच्या काळात पाणी व्यवस्थापन एक विषय म्हणजे समजण्यासारखा विषय आहे. की काय होतं की थंडी जेव्हा असेल तेव्हा तापमान कमी असते. तापमान जर कमी असेल तर पाण्याद्वारे जे बाष्पीभवन होते ते थांबेल, ते कमी होईल. जमिनीपासून जे बाष्पीभवन ते पाणी निघून जाते बोधामधनं, ते कमी होईल. आणि त्यानुसार ते जर कमी झालं असेल तर त्या वेलीला पाण्याची गरजच कमी असेल. म्हणजे आपल्याला जर समजून घ्यायचं जर झालं, आपल्याकडे आता उपकरणं नाही आहेत, समजा उपकरणं नसतील तर मग अशा परिस्थितीत काय कराल? अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, बोध जो आहे त्या बोधामध्ये हात टाकून एक माती ओढायची, पूर्ण काढायची, मुठभर माती, त्याचा गोळा करायचा, असा घट्ट करायचा, एक जसं लाडू तयार करतो आपण तसा गोळा करून त्याला जवळपास 3 फुटावरती त्याला फेकायचा. तो जर गोळा फुटला नसेल तर पाण्याची गरज नाही. तो जर गोळा फुटून भुगा झाला, असं माती जर झाली असेल, बाहेर विखरली असेल, तर त्या वेलीला पाण्याची गरज आहे. बरोबर. अन्नद्रव्याचं तशीच परिस्थिती असेल. जर त्या ठिकाणी आपल्याला पेटिओल टेस्ट जे म्हणतो आपण, देठ परीक्षण जर केलं असेल तर थंडी जरी असेल तर त्याचं पाणी जर जास्त निघून गेलं नाही तर त्याचं कदाचित त्यावेळेस तर आपल्याला अन्नद्रव्याचा वापर तितका होणार नाही. त्यावेळेस आपल्याला
सॉल्युबल ग्रेड्स म्हणजे काय विद्राव्य रूपातील खताचं देणं गरजेचं असेल, थोड्याफार प्रमाणात आपल्याला फवारणी सुद्धा करावी लागेल. जसं आपण म्हणलं फेरसची कमतरता आहे, तर फेरस 2 ते 3 ग्राम. त्या परिस्थितीमध्ये जर समजा स्फुरद पाहिजे तर स्फुरद आपला 1.5-2 ग्राम किंवा 3 ग्राम पर्यंत आपला प्रति लिटर पाणी अशाची फवारणी आपल्याला करावी लागेल. बरोबर. म्हणजे साधारण ही जर काळजी आपण घेतली तर या गोष्टीचं व्यवस्थापन आपण करू शकतो. आता फळ छाटणीनंतर फुटींची वाढ होताना अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपण जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात स्वागत. आज आपण निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाकरिता अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर चर्चा करतोय आणि डॉक्टर RG सोमकुवर सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, आता अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करताना रासायनिक खतांसोबत शेणखताचा वापर करणं कितपत योग्य ठरू शकतं? शेणखताचा वापर आपल्याकडे बागेत फारच महत्त्वाचा असतो. आणि हे शेणखत काय करतं तर आपण ज्या वेळेस बोध तयार करतो, बोध उखरतो, आपण फोडतो बोध आणि त्या चारी घेतल्यानंतर आपण त्यामध्ये शेणखत टाकतो. कुजलेलं शेणखत आपण साधारण टाकतो. हे शेणखत काय करतं की वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. त्यानंतर बाकीचे त्याची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी आपण म्हणतो 1% जर वाढलं असेल, पाणी वाढून ठेवलं असेल तर जवळपास 65,000 लिटरपेक्षा जास्त असं प्रति एकर त्याची पाणी धरण्याची क्षमता वाढते. त्यानंतर बाकीचं काय आहे की बाकीच्या जमिनीची सुपीकता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, अन्नद्रव्य ते धरून ठेवेल आणि त्याच्या सोबत त्या जमिनीची जी सुपीकता आहे ती वाढवेल. आणि तेवढीच जर वाढ जर झाली असेल तर आपल्याला आणखी इतर काही गोष्टी अशा आहेत की त्या आपण मगाशी म्हटलं की गंधकाचा वापर फार गरजेचा आहे चुनखडीयुक्त जमिनीत. त्या जमिनीमध्ये शेणखतामध्ये जर आपण गंधक जर मिक्स केलं असेल तर त्याचे परिणाम चांगले मिळतील आणि जे काही अन्नद्रव्य आहे फिक्सेशन जे होते जमिनीत ते फिक्सेशन होत नाही. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये जे संशोधन झालं, मला आनंद वाटतो सांगण्याकरता, माझे सहयोगी माझे मित्र जे आहेत डॉक्टर अजय कुमार उपाध्याय, मृदाशास्त्रज्ञ, त्यांनी यावरती शेणखतासोबत मिक्स केलं तर काय होईल, नाही केलं मिक्स तर त्याचे परिणाम कसे मिळतील यावरती फार चांगला त्यांनी अभ्यास केला. आणि त्याच गोष्टीमध्ये आम्ही सांगतो की शेणखतामध्ये काही असे परिणाम असतात, त्यामध्ये NPK, नत्र, स्फुरद, पालाश, आणखी काही अन्नद्रव्य सुद्धा असतात. या अन्नद्रव्यासोबत आपल्याला त्याचा तोही परिणाम मिळतो आणि वेलीला जे अन्नद्रव्य जे मिळालं त्याच्यामुळे त्या वेलीची सशक्तपणा वाढते. बरोबर. म्हणजे एकूण शेणखताचा वापर फायदेशीर ठरू शकतो, पण या व्यतिरिक्त अजून आपण काय वापरू शकतो? या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून काही गोष्टी अशा असतात की कंपोस्ट आहे, व्हर्मी कंपोस्ट आहे, व्हर्मी कंपोस्ट, त्यानंतर बगास असेल, ऊसाचं पाचट असेल, किंवा आणखी आपल्याला ऑर्गॅनिक मॅन्युअर्स जे आहे, हिरवळीचे खतं, ताग आहे, ढेंचे आहे, याचा वापर आपल्याला करता येईल. बरोबर. आता साधारण फळ छाटणीनंतर जी प्रक्रिया आहे की फुटींची वाढ होताना आपल्याला दिसून येते, तर ही फुटींची वाढ होताना अन्नद्रव्य घटकांचा नेमका कसा वापर करायला पाहिजे? फुटींची वाढ होत असताना आपल्या बागेमध्ये काय अडचणी येतात की वाढ कधी कधी थांबून जाते. वाढ होण्याकरता महत्त्वाचं काय आहे तर नत्राचा वापर. नत्राचा वापर महत्त्वाचा असेल तर त्या वेलीमध्ये जर नत्र कमी असेल तर पेरा त्याचा कमी पडतो, आखूड राहतो, त्याची वाढ होणार नाही, पानाचा आकार कमी होईल. पानाचा आकार जर कमी झाला असेल तर प्रकाश संश्लेषणाकरिता जो लीफ सरफेस पाहिजे, लीफ एरिया पाहिजे, तेवढा जर मिळाला नाही, पान पिवळं जर पडत असेल, त्यामध्ये पूर्ण पाहिजे त्या प्रकारचं हरितद्रव्य तयार झालं नसेल आणि हे जर तयार झालं नाही तर मग याच्यामध्ये अन्नद्रव्य तयार करण्यास त्या वेलीला अडचणी येतात. म्हणून यावेळी आपल्याला नत्राचा वापर फार महत्त्वाचा असेल, कारण कॅनोपी हा महत्त्वाचा विषय आहे. कॅनोपी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घडाचा विकास होणार नाही. सोर्स सिंक जो आपण म्हणतो तो हा सोर्स आणि सिंक. सोर्स म्हणजे काय की अन्नद्रव्य पुरवठा करणारे काही भाग, पान आहे, देठ आहे, काडी आहे असे, आणि सिंक म्हणजे घड. तर याचा जो आपण बॅलन्स म्हणतो, संतुलन म्हणतो, तो समतोल राखण्याकरिता आपल्याला त्याचा आधी वाढ करून घेणे गरजेचं आहे. तो म्हणजे त्याच्याकरता आपल्याला नत्राचा वापर. बरोबर. आता आपल्याला एक फोन येतोय सर, मी थांबवतोय आपल्याला या ठिकाणी. रवींद्रजी कुडाळकर फोन करतायत आपल्याला. नमस्कार. नमस्ते सर, आपला प्रश्न विचारा. माझा असा प्रश्न आहे की जे द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्ष निर्यात करत नाहीत, त्या प्रवाहात नाहीयेत, पण त्यांना त्या प्रवाहात आपल्याला आणायचं असेल आणि त्यांचं एकूणच
मनोबलच्या दृष्टीने वागण्याच्या दृष्टीने, आत्मविश्वास वागण्याच्या दृष्टीने आणि नैतिक धैर्य वागण्याच्या दृष्टीने, तसेच हे अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील सकारात्मक होण्याच्या दृष्टीने आपण काय मार्गदर्शन करावं? बरोबर, आपल्याला मार्गदर्शन सर नक्की करतील या प्रश्नावरती. स्थानिक बाजारपेठेपासनं आपण निर्यात करण्याकरता वळाचं आहे. पुढे बागायतदारांचा आत्मविश्वास वाढवायचा आहे. हा आत्मविश्वास वाढण्याकरता त्याला ज्या ज्या संस्था आहेत द्राक्षावरती काम करणाऱ्या, त्या संस्थांसोबत जुळणं गरजेचं असेल. सर्वात महत्त्वाची एक संस्था जर असेल द्राक्षावरती, ती आहे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी फार्म पुणे स्थित. तिथे संपर्क साधावा. दुसरं, बागायतदार संघाचं, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचं जे पुण्याला ऑफिस आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं एक रिजनल ऑफिस आहे, त्यांच्यासोबत जुळून राहावं, त्यांचं सदस्य बनावं. आणि संशोधन केंद्रात जर आपण जुळले असाल तर आपल्याला चांगल्याच प्रकारचे द्राक्ष तयार करण्याकरता आम्ही तुमच्या भागातले जर लोक असतील त्यांना आम्ही ट्रेनिंगसुद्धा देऊ. 2 दिवसाचं 3 दिवसाचं प्रशिक्षण जे म्हणतो आपण ते देऊ. त्यामध्ये आपण फील्ड व्हिजिट करणार, तुम्हाला प्रॅक्टिकल असेल, तुम्हाला थेअरी असेल, या सगळ्या गोष्टी करून तुमचा जे चांगल्या प्रकारचं उत्पादन आहे ते करता येईल. इव्हन द्राक्ष संशोधन केंद्रातील सायंटिस्ट, शास्त्रज्ञ ते तुमच्या बागेपर्यंत येतात आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यास तयार असतात. बरोबर, एकूण चांगल्या प्रकारचे प्रयत्न या संशोधन संस्थेमार्फत केले जात आहेत आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं जातं द्राक्ष निर्यातीसाठी. आता यापूर्वी आपण शाकीय वाढीबद्दल आपण मार्गदर्शन करत होता सर, तर यामध्ये अजून विस्तृतपणे आपण काय सांगाल? शाकीय वाढीच्या वेळेस एक होतं की पाऊस असतो आणि पावसामध्ये व्हिगर जो जोम आहे तो जास्त वाढतो. अशा वेळेस नत्र जरी आपण म्हणतो पण नत्राची गरजच नसेल, कारण की वाढ जर जास्त होते तर त्याला नत्र थांबवून आणखी आपल्याला पालाशची गरज असेल, पालाश द्यायचा असेल तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत जिथे वाढ होत नाही, ज्या ठिकाणी पानाच्या वाट्या झालेल्या दिसतात आपल्याला सुरुवातीलाच, त्या ठिकाणी आपल्याला पालाशचा वापर करावा लागेल. समजा काही आपण म्हणतो नत्र जे आहे, नत्र युरियाच्या माध्यमातून असेल, अमोनियम सल्फेट असेल किंवा इतर काही असतील. त्यानंतर आपल्याला झिंक सल्फेट फार महत्त्वाचं आहे. झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट याचा 10 ते 15 किलो आपण जर समजा हे दिलं. तसंच बोरॉन आहे, बोरिक ॲसिडच्या याच्या माध्यमातून 2 ते 5 किलो असं जर आपण त्या वेलीला त्या एका ठिकाणी पर एकरच्या हिशोबाने आपण जर दिलं असेल, आपला उपलब्धता केली असेल, तर आपल्याला त्या शाकी वाढीच्या वेळेस मनी सेटिंगची परिस्थिती येणार म्हणजे अडचण येणार नाही, फुलोरा गळीची अडचण येणार नाही, कुजेची समस्या सुद्धा बऱ्यापैकी त्या ठिकाणी नियंत्रणात राहील. बरोबर, आता आपण उल्लेख केला सर फुलोरा आणि मनी सेटिंग ही पण एक महत्त्वाची अवस्था आहे या द्राक्ष फळ पिकाच्या वाढीमधली. तर याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी आपण सांगावं. फुलोरा अवस्था ते मनीची सेटिंगची जी अवस्था आहे, या अवस्थेमध्ये काय आहे की बऱ्यापैकी आपल्याला झिंक आणि बोरॉन याचा वापर करणं गरजेचं असेल. झिंक आणि बोरॉन फार महत्त्वाचे अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य त्यावेळेस काम करतात आणि त्याची जर उपलब्धता व्यवस्थित झाली नसेल तर मग आपल्याला काय होते, फुटींची वाढ होत नाही, मनी सेटिंग होत नाही, सेटिंग फ्रूट सेट जे म्हणतो आपण ते मनी ते व्यवस्थित होत नाही. आणि मग अशा वेळेस आपल्याला काय होते की अडचणी येतात. म्हणून आपल्याला त्यावेळेस झिंक आहे, बोरॉन आहे आणि काही अंशी आपल्याला स्फुरदाची उपलब्धता सुद्धा तेवढी करावी लागेल थोड्याफार प्रमाणात. आणि मनी सेटिंगच्या दरम्यान आपल्याला जो विकास करायचा आहे द्राक्षघडामध्ये, या वेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे? मनी सेटिंगच्या कालावधीमध्ये आपल्याला एकतर आपण जे म्हणतो सूक्ष्म अन्नद्रव्य, झिंक आहे, बोरॉन आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे. मनी सेटिंगच्या वेळेस मॅग्नेशियम असेल, मॅग्नेशियमचा वापर आपल्याला त्यावेळेस व्यवस्थितरित्या करावा लागेल. वाढ जर कधी कधी होत असेल तर आता वाढ होताना काय होते की मण्याचा विकास होण्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचं खत जर पाहिजे असेल, अन्नद्रव्य पाहिजे असेल तर ते म्हणजे स्फुरद. स्फुरदाची कमतरता जर असेल त्या बागेत तर मण्याचा आकार कमी जास्त राहील, साईज कमी राहील. त्यानंतर त्याला आपल्याला पुन्हा मॅग्नेशियम, पर्टिक्युलरली मॅग्नेशियमची याच्यामध्ये कमतरता व्हायला नको. काही इलॉंगेटेड व्हरायटीज आहे, त्या इलॉंगेटेड व्हरायटीला मनी सेटिंगच्या नंतर नत्राची उपलब्धता करणं तेवढंच गरजेचं असेल. ते ओढून घेतं, जितकं ते ओढून घेतं, जसं ते ओढून घेतं तसं ते मण्याचा आकार वाढवते. म्हणून ते ओढून घेण्याकरता त्याला त्यावेळेस सेटिंगच्या नंतर एक शेवटचा डीप झाला की त्याला नत्राची उपलब्धता करणं त्यावेळेस गरजेचं असते. बरोबर, मॅग्नेशियम आहे, स्फुरद आहे, त्यानंतर नत्र आहे. बरोबर सर, आता आपण उल्लेख केला की मण्यांचा जो आकार आहे तो कमी जास्त प्रमाणात बऱ्याच वेळा दिसून येतो द्राक्षघडामध्ये. तर यासाठी उपाय काय आहेत ते सांगावेत आपण.
कमी अधिक आकार जो मण्याचा असतो तो एकतर काय होतं की सेटिंगच्या वेळेस काही अडचणी येतात आणि त्या सेटिंगच्या त्याला आपण म्हणतो शॉर्टबेरीज पण म्हणतो. शॉर्टबेरीजनुसार मुळे सुद्धा ते असं दिसेल. या शॉर्टबेरीज होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या वेलीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता आणि त्या अन्नद्रव्यामध्ये झिंक आणि बोरॉन. झिंक आणि बोरॉन हे फार महत्त्वाचं अन्नद्रव्य असेल. बरोबर. तर त्याच्यामुळे ते व्हेरिएशन दिसेल कमी अधिक कमी प्रमाणात. बरेच वेळेस काय होतं की इव्हन तुमचं आपलं हे थंडी जर पडत असेल तर थंडीमध्ये फ्लावर ओपनिंग फूल ओपन होते उघडणे आणि त्यानंतर ते मनी सेटिंग होणं याच्यामध्ये व्हेरिएशन होते. काडीचं एखादं फूल जर समजा जाड असेल तर जाड असलेलं फूल ते उशिरा उगवलं थंडीमुळे. एक बारीक फूल असेल तर ते लवकर येईल. म्हणजे काय होईल सेटिंगमध्येच गडबड झाली आणि ती सेटिंगमध्ये झालेली गडबड ते थंडीमुळे होते. एक तर ते थंडीमुळे असं होईल आणि दुसरी गोष्ट एक त्याच्यामध्ये जे शॉर्टबेरीज आहे, झिंक आहे आणि बोरॉन आहे याच्या किंवा इव्हन मॅग्नेशियम काही अंशी याच्या परिणामामुळे याच्या कमतरतेमुळे ते आपल्याला अडचण तिथे दिसून येते. बरोबर. फॉस्फरसचा जो प्रमाण आहे ते पण जास्त असल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो? फॉस्फरसचे परिणाम जास्त झाल्यानंतर त्या वेलीला त्याचा उपयोगच होत नाही. म्हणजे एकतर खिशाला काय म्हणतात आपण छिद्र पडण्यासारखी गोष्ट आहे. तो खर्च गेला, विनाकारण झाला खर्च. कमतरता जर असेल तर मण्याचा आकार कमी राहील, मण्याची साईज वाढणार नाही, घडाचा साईज कमी असेल आणि घडाचा साईज जर कमी असेल तर मग काय होईल की आपल्याला जे पाहिजे त्या प्रतीचं उत्पादनच मिळणार नाही. क्वालिटी उत्पादन जर मिळालं नाही तर मग काय मिळाला. तर ते आपल्याला ते स्फुरताची म्हणतो आपण. आणि त्याच्या सोबत आपण जसं म्हणलं की झिंक आणि बोरॉन ह्या गोष्टी आहेत तर हे याच्यामुळे सुद्धा तो त्याचा आकार कमी राहते. पाना काही रंगीत व्हरायटी आहेत तर रंगीत व्हरायटीमध्ये त्या जसं फॅन्टासी सीडलेस आहे, फ्लेम सीडलेस आहे, रेड ग्लोब आहे, मेनली काही शरद सीडलेसचे जे क्लोन आहे याच्यामध्ये जर स्फुरतची कमतरता असेल तर पान गुलाबी रंगाचं होतं. पान एकदम गुलाबी रंगाचं होईल, कधी लालसर होईल, अशा प्रकारचे सिम्पटम त्या पानावरती दिसतात. आणि मग हे पूर्तता करण्याकरता आपण जसं म्हणतो की पेट्युअल टेस्ट केलं असेल किंवा जर आपल्याला सिम्पटम माहीत आहे की हे कशा प्रकारचे परिणाम दिसतात यावरती, पान अशा प्रकारचं आहे, तर मग हे पान जर समजा गुलाबी रंगाचं झालं आहे किंवा लालसर पडते आहे, ते स्फुरतची कमतरता आहे, तेवढीच आपल्याला गरज पूर्तता करावी लागेल. बरोबर. आता सर, द्राक्ष घड जो आहे तो निर्यातक्षम बनवण्यासाठी शेतकरी बांधवांनी महत्त्वाच्या कोणत्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजे, आपण थोडक्यात सांगावं? निर्यातक्षम प्रतीचा घड तयार करण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं असेल तर त्या ठिकाणी त्या बागेत कॅनॉपी महत्त्वाची असेल. कॅनॉपीमध्ये घडांच्या पुढे पानांची संख्या, घडाच्या पुढे पानाची संख्या, पानाचा आकार, घडांची संख्या, त्यानंतर अन्नद्रव्य. अन्नद्रव्यामध्ये मेन येईल सुरुवातीला आपण जे म्हणतो झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम आणि तुमचा स्फुरत, गोडी येण्याकरिता पालाश. ह्या एवढ्या गोष्टी जर आपण केल्या तर चांगल्या तऱ्हेचं उत्पादन, त्याला निर्यातक्षम प्रतीचं उत्पादन घेता येईल. बरोबर. शेतकरी बांधवांनो, या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्यानुसार आपल्या द्राक्ष फळ बागेचं जे नियोजन आहे ते करायला सुरुवात करा. डॉक्टर RG सोमकुंवर सर, आज आपण या कार्यक्रमात सहभागी झाला आणि या द्राक्ष विषयावरती आपण इतक्या सखोलपणे मार्गदर्शन केलं, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे शेतकरी बांधवांना सांगितलं. याबद्दल दूरदर्शन मुंबईच्या वतीने आपले आभार आणि आपल्याला भावी वाटचाली शुभेच्छा. धन्यवाद.